प्रभाग क्रमांक 1चे असे खूप सारे रस्ते आहेत, ते अजून पण चांगले नाही आहे. जर तुम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर हे रस्त्यांचं काम किती दिवसात, किती महिने की किती वर्षामध्ये होईल? खूप सारे नेते ते शिक्षण आणि बेरोजगारीवर दुर्लक्ष करता. यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही यावेळेस नगरसेवक पदासाठी उभे राहत आहे, यावेळेस तुमचा अजेंडा काय आहे? खरं तर रस्ता पाणी गटार ही महानगरपालिकेची निवडणूक राहते, पण रस्ता पाणी गटार ह्या जरी मूलभूत सुविधा असल्या तरी त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड पाहिजे, ज्येष्ठांना विरंगुळा करण्यासाठी एक नाना नानी पार्क पाहिजे, तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी विशेषतः ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत त्या ब्लॅक स्पॉटवर ज्या ठिकाणी चेन स्नॅकिंग होते, मुलींना टार्गेट केलं जातं, अशा ठिकाणी CCTV कॅमेरेज आणि लाईटची विशेष एक सुविधा केली गेली पाहिजे. पाण्याचा जो मुद्दा आहे तो रोज पाणी आणि स्वच्छ पाणी हा एक माझा अजेंड्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि स्वच्छता घंटागाडीची जी समस्या आहे ती प्रभाग क्रमांक 1मध्ये मोठ्या स्वरूपात आहे. त्या ठिकाणी घंटागाडीला टॅग लावून, म्हणजे प्रत्येक घराला जे स्वच्छ अभियानाचे जे टॅग लावलेले ते स्कॅन केल्याशिवाय घंटागाडीची त्या ठिकाणी हजेरी घेतली जाणार नाही. असे मुद्दे स्वच्छता, पाणी आणि रस्ते हे प्रमुख माझा या ठिकाणी अजेंडा राहणार आहे. पण प्रभाग क्रमांक 1चे असे खूप सारे रस्ते आहेत, ते अजून पण चांगले नाही आहे. रस्त्यांचा एक नियोजनाचा भाग असा ठरला की जे भूमिगत गटारी होत्या आणि अमृत योजना पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते बाकीचे खोदले गेले, तसेच भूमिगत गटारींमुळे रस्ते खोदले गेले आणि ते चांगले रस्ते त्या ठिकाणी खराब झाले. जर तुम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर हे रस्त्यांचं काम किती दिवसात, किती महिने की किती वर्षामध्ये होईल? काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की प्रत्येक रस्ता हा लगेचच होईल असं काही नाही आहे. माझ्या प्लॅनिंगमध्ये जे सर्वात पहिले जे मोठे DP रस्ते आहेत, बरोबर, कनेक्टिंग रस्ते आहेत, म्हणजे जसं का आता आग्रा रोडपासून हा इकडं कदम मांडेनगर नगावबारीमध्ये जाणारा हा प्रमुख रस्ता आहे, तर ज्या प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख रस्त्यांना पहिले प्राधान्य राहील आणि त्यानंतर जे काही छोटे मोठे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहे. ते पण रस्ते आपण सायमल्टेनियसली स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. आता कसं आहे, कोणताही नगरसेवक काय विचार करतो की आता हा माझा भाग आहे, मग ह्याच भागामध्ये आपण काम करायचं, 4 जण निवडून आले ते वाटा पाडून घेता. असं न करता पूर्ण प्रभागावर लक्ष ठेवून 4 इंच्या कोऑर्डिनेशननी ज्या प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख रस्त्यांसोबत आपल्या कॉलनीतले जे काही अंतर्गत रस्ते हे सुद्धा आमचे प्रमुख त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे. खूप सारे नेते ते शिक्षण आणि बेरोजगारीवर दुर्लक्ष करता. यावर तुमचं काय मत आहे? शिक्षणाचा विषय असा होता की आमदार साहेबांना आम्ही सांगितलं, अनुपभाई यांना, की आपल्या ज्या 46 शाळा पहिले चालू होत्या पैकी आता 17 शाळा चालू आहेत आणि ह्या मुद्द्यावर नगरसेवकांचं, प्रशासनाचं दुर्लक्ष राहतं. त्यातही 17 उर्दू शाळा चालू आहेत, एकच मराठी चालू आहे. तर इंग्लिश मीडियम म्हणजे प्रत्येक लोटगाडी लोटणारा असो का साधारण व्यक्तीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला आपल्या मुलाला इंग्लिश मीडियमला पाठवायचं आजची नीड झालेली आहे. तर आपल्या ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत आणि ज्या सुरू आहेत या सर्व शाळांमध्ये इंग्लिश मीडियम हे कंपल्सरी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम हे कंपल्सरी करून आपण त्या शाळा पुनर्जीवित करायच्या आणि त्या ठिकाणी एक चांगलं शिक्षण कमी खर्चामध्ये, जे आज सर्वसामान्य लोकांना फक्त 50,000 लाख रुपयामध्ये जे काही होतं आहे ते फक्त 5 ते 7 हजार 10 हजारमध्ये त्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी आपण देऊ शकू, अशी एक या ठिकाणी आमचा मानस आहे. तसेच शिक्षणासोबत आरोग्याचाही मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जसं काय घंटागाडी असेल, कचरा कुंडी उचलायला येत नसतील, या फवारणीचा असेल, ॲबेटिंगचा असेल, काटेरी झुडपांमध्ये पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर ॲबेटिंग, फवारणी, या बऱ्याचशा जे काही मुद्दे राहतात ते येतच नाही आरोग्य कर्मचारी. त्याचं कारणही असं आहे की 1400च कर्मचारी महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात आहे, ते 6200 पाहिजे. आपला रेडियस हद्दवाढपूर्वी
पूर्ण धुळे शहराचा 46 किलोमीटरचा होता. तो आता हद्दवाढनंतर जे काही आपले गावं ॲड झाले तो 102 किलोमीटरचा रेडियस झाला. तर या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही या ठिकाणी वाढायला हवी, परंतु तसं काही होत नाही. गावातले जे काही प्रमुख नगरसेवक आहेत जे जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त कर्मचारी तिकडं जातात आणि हा वसाहती वाढलेला एरिया असल्यावर सुद्धा, कॉलनी एरिया असल्यावर सुद्धा या ठिकाणी मोजून 11 ते 15 कर्मचारी पूर्ण प्रभागाला राहतात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. ते आम्ही बिलकुल होऊ देणार नाही. सभागृहात प्रभाग क्रमांक 1चा आवाज आम्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी घेऊन या सर्व आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू. रोज पाणी आणि स्वच्छ पाणी आता प्रभाग 1मध्येच जवळजवळ 4 जलकुंभ आता आहेत महत्त्वाचे, आणि वलवाडी भाग जो आता इथं जॉईंट झालेला आहे या ठिकाणीही 2 जलकुंभ आहेत. म्हणजे एकूण 6 जलकुंभ, त्यातले 5 जलकुंभ तर चालूच आहेत. या 5 जलकुंभांचा या ठिकाणी योग्यपणे वापर करून आपण बिगर मोटरचं म्हणजे विद्युत वापर न करता 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी कसं हायड्रोलिक प्रेशरने जाईल असे सर्व सिस्टीम बसवून आपण तो प्रयत्न करणार आहोत. हे काम किती दिवसात होईल? कारण की नगरसेवक असे मोठमोठे आश्वासन देतात, पण हे काम टायमावर होत नाही. केव्हा टाईम निघून जातो तेव्हा ते काम होतं. मग असा काही फायदा नाही ना. कसं राहतं, नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा राहतो. प्रत्येक विभागाचा, प्रत्येक भागाचा, प्रत्येक कॉलनीचा एक नियोजनबद्ध त्या ठिकाणी आपण एक कार्यालय तयार केलं. कार्यालयामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी जी काही उपाययोजना पाहिजे, जी काही टीम पाहिजे, ही टीम आपण व्यवस्थित केल्यानंतर प्रश्न खूप छोटे राहतात. पाणी येत नाही आहे, गटर तुंबलेली आहे, कुत्रं किंवा डुक्कर मेलेलं आहे, आमचा लाईट लागलेला नाही आहे, असे छोटे छोटे प्रश्न राहतात. झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. हे छोटे छोटे प्रश्न असतात. हे एक साधारण नागरिकांनी जरी प्रशासनाला फोन केला तरी होऊन जाणारे असतात. परंतु या ठिकाणी हे सबसेल दुर्लक्ष केलं जातं आणि हे दुर्लक्ष गेल्यामुळे ह्या समस्या वाढत जातात आणि नागरिकांचा त्या ठिकाणी रोष. कनेक्टिव्हिटी, नगरसेवकची कनेक्टिव्हिटी जर राहणार आहे तर ह्या समस्या लगेचच्या लगेच सॉल्व्ह होणार आहेत. जसं आता तुम्ही पाण्याचा मुद्दा बोलले की शिरपूरसारख्या शहरामध्ये, नंदुरबारसारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरांमध्ये फिल्टर पाणी भेटतं आणि आपल्या धुळे शहरामध्ये फिल्टर पाणी मिळत नाही. या सगळ्या उपाययोजना ह्या ठिकाणी झालेल्या आहेत, पण त्या अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्या पंचवार्षिकला खूप कमी मतांनी तुम्ही निवडून आले नव्हतात. यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? कुठे कमतरता लावून गेली? कसं आहे की प्रत्येक निवडणुकीत यश अपयश हे चालू असतं. राजकारण हा निवडणूक हा खेळ राहतो, खेळसारखा खेळायचा असतो. त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो. आमचं जे नियोजन होतं, जे पॅनल होतं ते बनवण्याला खूप उशीर झाला आणि या सगळ्या गोष्टींचा फटका तो निवडणुकीच्या याच्यात पडला. आमचे 4चे उमेदवार जवळ येऊन या ठिकाणी पराभूत झाले आणि पडल्यापासून सतत 7 वर्षापासून आम्ही लोकांच्या समस्या, नगरसेवक जरी नसलो तरी सर्व समस्यांसाठी आम्ही लोकांच्या कनेक्ट राहून त्या सॉल्व करण्याचा आम्ही पूर्णपणे या 7 वर्षात प्रयत्न केला. लोकांना एक शेवटचा संदेश द्यायचा तो काय देणार? मी सगळ्यांना विनंती करेल की भारतीय जनता पार्टी, आता आम्ही 34 उमेदवार इच्छुक आहोत. 34 पैकी ज्या 4 व्यक्तींना तिकीट मिळेल त्या 4 व्यक्तींच्या सोबत आपण सर्व प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांनी विकासासोबत, भाजपासोबत तुम्ही सर्वजण राहा आणि शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल हे जे 4 चेहरे आपल्या प्रभागासाठी देतील त्यांच्याबरोबर राहून आपल्या विकासाला, प्रभागाच्या विकासाला आपण मत द्या, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो. चालतं. धन्यवाद.